अनु, कामात आहेस का ग? मग मी नंतर येऊ का? काही महत्वाचं आहे का बोलायचं? हो, अभयबद्दल. बोल ना. अनु, अभयचा फोन आला होता आता. अच्छा. आम्ही खूप वेळ बोललो, ऑलमोस्ट 1 तासभर. अरे वा, लहानपणीच्या आठवणी वगैरे? नाही अनु, अभय खूप रडला. त्याला तुझी गरज आहे ग. नेमकं काय बोलणं झालं तुमच्या? तो मला म्हणत होता, आमचं लग्न नक्की कुठे चाललंय मलाच कळत नाही. मी अनुशिवाय नाही जगू शकत. मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि सध्या आमच्यात जे सुरू आहे ते तसंच सुरू राहिलं तर आमचं लग्न संपून जाईल. आणि ते संपलं तर मीही संपून जाईल. अनु प्लीज, अशी रिॲक्ट होऊ नकोस. ही वॉज डॅम सिरियस. त्याची आर्तता मला जाणवत होती ग. एक वेळ तू त्याच्याशिवाय जगू शकशील, पण तो तुझ्याशिवाय 1 मिनिटही नाही जगू शकणार. हे जजमेंट तू कुठल्या बेसिसवरती पास करतेस हे तुझं तुलाच माहिती गौरी. आणि राहता राहिला प्रश्न त्याचा, तर तो जगतोच आहे माझ्याशिवाय. 1 मिनिट काय, इतके वर्ष जगतोच आहे की. आपल्या लग्नाची वाट लागली हे दिसतंय ना, मग सोडत का नाही ती नोकरी? येत का नाही ते परत? अनु, किती इम्प्रॅक्टिकल वागतेस तू. काय इम्प्रॅक्टिकल आहे? माझी नोकरी आहे, मी कमवतेय. खाण्यापिण्याचे तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि तो पण काय हँडिकॅप नाहीये. तोही दुसरी नोकरी करू शकतो. आणि अशी नोकरी त्याला सहज मिळू शकेल जी करून त्याला त्याच्या बायकोलाही वेळ देता येईल. पण हे सगळं करण्याची त्याची तयारी आहे का? अनु, हे निर्णय इतके तडकाफडकी नाही घेता येत ग. तडकाफडकी? 2.5 वर्ष झाली गौरी. लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर आमचं हे असंच सुरू आहे. आणि बरं, उद्या तू नोकरी सोडेलही, पण त्याचा संशयी स्वभाव, त्याचं काय? हे बघ, कुठल्याही माणसाला त्याचा मूळ स्वभाव सोडता येत नाही. एवढं जर वाटतं ना त्याला माझ्याबद्दल, तर मग मला एक फोन का करत नाही तो? हे बघ, पुढल्या वेळी जर त्याचा फोन आला ना तुला, तर तुझ्या मित्राला सांग की दुसऱ्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला एक फोन कर, तिच्याशी 2 शब्द धड बोल. निदान त्यामुळे तरी तिच्यातले आणि तुझ्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता निर्माण होईल. अहो, पानं वाढली आहे, येताय ना? हा, आलोच. आता कुणाला फोन करताय? महात्मा गांधींना. देशाच्या परिस्थितीविषयी आम्ही दोघं जण एकमेकांशी अधूनमधून सतत फोनवर बोलत असतो. अगं, त्या कुठल्याच्या चॅनलमध्ये नाही का, एका प्रोग्राममध्ये जादूचा फोन असतो. त्या फोनवरनं तुम्ही हयात असलेल्या किंवा नसलेल्या कुणाही व्यक्तीशी बोलू शकता. तसंच माझ्या प्रश्नाचं उत्तर सरळ कधी द्याल का हो तुम्ही?
मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे असं समज आणि दे सोडून. जेवण गार होतंय, या लवकर. आलो. मी बोलतोय. त्यामध्ये खूप रिस्क आहे, समजतंय ना? पावलं खूप जपून टाकायला हवीत. या खेपेला मी होतो म्हणून वाचलास, दरवेळी मी असणार आहे का? हा, आता मी फोन ठेवतो, कारण टेबलवर जेवण गार होतंय. हा. कोण रिस्क घेत आहे? कोण घेते रिस्क? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तू माझं फोनवरचं बोलणं ऐकलंयच वाटतं. नाही सॉरी, म्हणजे तसं काही इंटेन्शन नव्हतं, पण तुझ्या इंटेन्शन्स विषयी मी शंका घेतोय किंवा तुझ्यावर कुठलाही हेतुआरोप करतोय असं अजिबात नाही. सांगतो. बोंद्रे नावाचा माझा एक मित्र, त्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची भारी हौस. एका डेडगुजरी स्क्रिप्टची टीप मिळाली त्याला. हा निघाला ट्रेडिंग करायला. वेळीच मला कळलं, मी थांबवलं त्याला, वाचला. कळणं, मार्केट बंद होताना त्या दिवशी त्या स्क्रिप्टचा भाव पातळाला जाऊन भेटलेला होता. लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं त्याचं. तर मी त्याला सांगत होतो की बाबा, मी होतो म्हणून वाचलास, पण दरवेळेस मी तुझ्यासोबत असेनच असं नाही. तर ते असो, तू मला काय भाव करायला माझ्या मागे येऊन उभा राहिलास? त्यामध्ये तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? हा, मी एक रिक्वेस्ट करायला आलो होतो. बोल. आज कपिल भुतकर आपला डिटेक्टिव्ह घरी येऊन गेला, हे आईनं आणि नैनाला बोलू नका. आईंसाठी हा एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे. त्यांना जर कळलं की आज परत तो आला होता तर उगीच त्यांना. काळजी नको, माझ्याकडनं त्यांना काही कळणार नाही. मी जाऊ जेवायला? म्हणजे काय, टेबलावरचं जेवण जर गार झालं तर माझ्या बायकोचं डोकं गरम होतं. जाऊ? Yeah. विक्रम आणि नैनामधले संबंध फाटेपर्यंत ताणले गेले तर विक्रम नैनाला सोडेल? तिला सोडून तो माझ्याकडे येईल? ऍक्च्युली त्याने तसं यायला हवंय मला. आणि तसं झालं तर मी अभयला, कुणी एकेकाळी वेड्यासारखी प्रेम करायचे मी अभयवर, पण आता अजूनही करते. पण मग विक्रम? गोव्यातल्या त्या रूमचं बुकिंग मिस्टर अँड मिसेस वनारसे नावाने झालं होतं. तेव्हा मनातून सुखावले होते मी. आवडलं होतं मला स्वतःला मिसेस वनारसे म्हणून घ्यायला. नाही, हे सगळं खोट आहे. मृगजळ आहे हे सगळं मृगजळ आहे. गौरी म्हणते तसा एक सिनेमा आहे हा, जो कधीच खरा होत नाही. नैना आणि विक्रमचे संबंध कितीही बिघडले तरी तो नैनाला सोडणार नाही, कारण ती त्याच्या मुलीची आई आहे. पण मी जर उद्या
देवीला आईसारखंच प्रेम देऊ शकेन याची खात्री विक्रमला पटली तर? ओ गॉड, शिट, काय विचार करते मी हा? मला मला माझ्याच विचारांचा कंटाळा आलाय. आय मस्ट स्टॉप दिस. Can I ever stop this? आपलं एकमेकांशी साधं बोलणं सुद्धा किती कठीण होऊन बसलंय, येतंय का लक्षात तुझ्या? द बेस्ट वे इज आपण नको बोलूया. तो डिटेक्टिव्ह परत आपल्या घरात कशासाठी आला होता विक्रम? कोणी बाबांनी सांगितलं. कुणी सांगितलं आणि काय फरक पडतो? गेल्या वेळी झाली तेवढी भांडणं पुरे नाही आहेत का? आणि बाय द वे मला लतानी सांगितलं, बाबांनी नाही. नाहीतर लगेच त्यांना जाऊन तू लगेच काय? मागच्या वेळी जी भांडण झाली तुमच्या गैरसमजुतीमुळे झाली. असं तुला वाटतंय? जाऊ दे, मला घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हे मलाही नाहीये. मग काय? डिटेक्टिव्ह कपिल भुतकरांना नवीन असाइनमेंट दिलीस का? माझ्यावर पाळत ठेवायची? मी तुझ्यावर पाळत ठेवावी असं काही तू केलंयस का? मी काय वागते याच्याबद्दल तुझी स्वतःची काही वेगळी मतं असू शकतात आणि त्यानुसार तू निर्णय घेऊ शकतोस, सत्य परिस्थिती काहीही असली तरी. कपिल भुतकरची काही एक अमाऊंट बाकी राहिली होती, ती तो घ्यायला आज आला होता. ओके, पण काय नाही ना, आपल्याकडे एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणं. म्हणजे काय? म्हणजे मी चोर? असं मी नाही म्हटलं. मागे तू एकदा म्हणाला होतास मला विक्रम की नैना, तू न बोलताही बऱ्याच गोष्टी इम्प्लाय करतेस. आता तेच तुझ्या बाबतीत होते असं नाही वाटत तुला? संगतीचा परिणाम, दुसरं काय? आपलं एकमेकांशी साधं बोलणं सुद्धा किती कठीण होऊन बसलंय, येतंय का लक्षात तुझ्या? द बेस्ट वे इज आपण नको बोलूया. बोल विक्रम. बोलू शकतो आपण? हो, बोल ना. नाही, एवढ्या रात्री मी अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये, बोल ना. नाही, असंच केला होता फोन. इज एव्हरीथिंग ऑल राईट? एव्हरीथिंग इज ऑल राईट असं कधी नसतंच ना अनन्या. काय झालंय विक्रम? नाही, झालं काहीच नाहीये. या क्षणी मला काय वाटतंय सांगू तुला? असं वाटतंय शांतपणे एका समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसावं, कुणाशी काहीही न बोलता, जमलं तर स्वतःशी नाही. अरे मग अडलंय कुठे? गाडी काढ आणि जा. नको, त्यावरनं इथे घरात 100 प्रश्न विचारले जातील. भांडण झालंय का घरी? नैनाशी काही? आपल्या आयुष्यात अशी फार कमी लोक असतात अनन्या, ज्यांच्याबरोबर आपण आपलं सायलेन्सही शेअर करू शकतो. आपल्यावर प्रेम करणारी खूप असतात, आपल्यावर जीव लावणारी खूप असतात,
आपण ज्यांच्यावर जीव लावू शकतो असेही खूप असतात, पण ज्यांच्याबरोबर असताना आपण काहीही न बोलता गप्प राहू शकतो असे फार कमी लोक असतात. इनफॅक्ट नसतातच. अशा वेळेला जे आपल्याला ओळखत नसतात ते आपल्याला शिष्ट समजत असतात, आणि जे ओळखत असतात त्यांना असं वाटतं हा कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे. आणि मग 100 प्रश्न विचारले जातात. पण त्यांना हे कसं कळत नाही की हा गप्प आहे कारण ह्याला कुठलं टेन्शन आहे म्हणून नाही, तर ही जस्ट वॉन्ट्स टू बी हिमसेल्फ. दॅट्स ऑल. एनिवे, मी कदाचित जे बोलतोय ते तुला सेन्सलेस वाटत असेल, पण नाही, असं अजिबात नाही. यू आर मेकिंग परफेक्ट सेन्स टू मी. आपण त्या बाबतीत भाग्यवान आहोत विक्रम. माझ्या आयुष्यात असा एक माणूस आहे ज्याच्याशी तू म्हणतोस तसा मी सायलेन्स शेअर करू शकते, आणि तो माणूस तू आहेस विक्रम. आज ऑफिसमधनं यायला किती वाजणार आहे? का त्याआधी तू तुझ्या बाहेरची कामं करायला मोकळी का? विक्रम, माझ्या आयुष्यात असा एक माणूस आहे ज्याच्याशी तू म्हणतोस तसा मी सायलेन्स शेअर करू शकते, आणि तो माणूस तू आहेस विक्रम. आणि माझ्यासाठी तू आहेस. येतोस का तू माझ्या घरी? माझ्यासमोर नुसता बसून राहा. नसेल बोलायचं तर नको बोलूस. मी तुला पाहत राहीन रात्रभर. कल्पना फारच उत्तम आहे, पण ती कल्पनाच आहे ना, असं होऊ शकत नाही. माझ्याकडून तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी घरी एकटीच आहे. बाबा तळेगावला गेलेत. तू कधीही घरी येऊ शकतोस. खूपच टेम्पटिंग ऑफर आहे, पण नको. तुझ्याशी एवढं बोलूनही खूप बरं वाटतंय. त्यासाठीच तर मी आहे. खरं सांग, तू नसतीस तर माझं काय झालं असतं. Anyway, आता ठेवतो फोन. उद्या भेटू. या, आय मिस यू. आणि हे बघ, रात्री कधीही तुला फोन करावासा वाटला तर डोंट हेजिटेट. ओके? थँक्स बेबी. बाय. बाय. लव्ह यू. पाकिट शोधतोयस का तुझं? काल डायनिंग टेबलवर विसरला होतास. मी किल्ल्यांच्या बरोबर बाहेर ठेवलंय. विक्रम, आज ऑफिसमधनं यायला किती वाजणार आहे? का त्याआधी तू तुझ्या बाहेरची कामं करायला मोकळी का? विक्रम, हे बघ विक्रम, तू आता ज्यूस पिऊन गेला नाहीस ना तर मी देवीला सांगेन ना तुझं नाव. अजिबात कसं रे ऐकत नाहीस तू माझं. बघच आता तू. देवी, ये ग इथे. जरा डाडाला नीट समजावून सांग. माझं अजिबात ऐकत नाही. तुझ्यापेक्षा जास्त हट्टी झालाय. ज्यूस पी म्हटलं तर सरळ नाही म्हणतोय. डॅडा, ज्यूस पी बरं लवकर. मला आवडत नाही ग. मी कसं पिते गटाक्कन डोळे मिटून, तसाच प्यायचा. बर, आता तू म्हणतेस ना म्हणून मी. बाय द वे, तू कशाला आली होतीस इथे? अरे हा, आजोबांचं बुक घ्यायचं होतं. आणि डॅडा, ज्यूस पिल्याशिवाय ऑफिसला जायचं नाहीये. आणि मामा जर का डॅडाने ज्यूस नाही प्यायला तर मला सांग. ओके.
मी फक्त एवढंच सांगायला आले होते तुला. देवीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं मलेरियातनं ती उठल्यानंतर 15 दिवसांनी परत एकदा दाखवायला घेऊन या. आज संध्याकाळी अपॉइंटमेंट आहे त्यांची. मी घेऊन जाणार आहे. तुझ्या कानावर घातलं फक्त. बघ तुला यायचं असेल तर. नंतर म्हणशील सांगितलं नाही म्हणून. ज्यूस पिऊन घे. टेबलवर ठेवलाय.